मुख्यमंत्री समृद्ध अभियानांतर्गत जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण पालघर जिल्ह्यात जलसंवर्धनासाठी वनराई बंधाऱ्याची व्यापक चळवळ सुरू आहे। याच चळवळीचा भाग म्हणून मनोर ग्रामपंचायतीच्या वतीने काजूपाडा येथील धोबी घाटावर सुमारे 50 फूट लांबीचा आणि 5 फूट रुंदीचा सुसज्ज वनराई बंधारा श्रमदानातून उभारण्यात आलाय। या उपक्रमामुळे परिसरातील जलसाठ्यात मोठी वाढ होणार आहे। तर विशेष म्हणजे मनोर ग्रामपंचायत हद्दीमध्ये एकूण 5 वनराई बंधारे उभारण्याचं नियोजन करण्यात आलंय। सरपंच चेतन पाटील यांच्या पुढाकारातून ग्रामसेवक, निवडून आलेले महिला आणि पुरुष ग्रामपंचायत सदस्य तसेच कर्मचारी यांनी एकत्र येत प्रत्यक्ष श्रमदान केलंय। लोकप्रतिनिधींनी घमेले उचलून ओहळात माती टाकत केलेले काम ग्रामस्थांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरलंय। मोबाईल बाजूला ठेवून सामान्य मजुरांप्रमाणे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींमुळे लोकप्रतिनिधी म्हणजे सेवक ही भावना पुन्हा अधोरेखित झाली आहे। काजूपाडा येथील धोबी घाटावरून वाहणारे ओहळाचं पाणी दरवर्षी उन्हाळ्यात वाया जात होतं, त्यामुळे आदिवासी बांधवांना विशेषतः कपडे धुण्यासाठी पाण्याची तीव्र टंचाई भासत होती। ही समस्या लक्षात घेऊन उभारण्यात आलेल्या या भक्कम वनराई बंधाऱ्यामुळे आता पाणी घाटावर साचून राहत असून स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। जलसंवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि आदर्शवत ठरणारा हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरत आहे।